चहा पिताना सगळा स्ट्रेस कुठल्या कुठं पळून जातो. खरं तर चहाला आपल्या सुखदुःखाचा साथी म्हणायला हरकत नाही. एका इंटरव्ह्यू मध्ये धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा त्यांनी चहावर एक श्लोक सांगितला. तो असा होता, केतली गर्भ संभूतम शक्करपत्ती मिश्रितम कप मध्ये विराजते देवी ओम चाय चंडिकाय नमो नमः. त्याचा अर्थ काही समजत नाही, पण मी लावलेला अर्थ असा आहे, किटलीमध्ये असलेला साखर चहा पावडर घातलेला कप मध्ये देवीप्रमाणे बसतो तेव्हा चहा चंडिका देवीप्रमाणे भासतो. मात्र ही गोष्ट मान्य करायला पाहिजे, चहामुळं मरगळलेल्या मनाला चंडिकेप्रमाणे ऊर्जा मात्र नक्कीच मिळते. चहाशी आपलं नातं एक वेगळंच असतं. आपल्यासोबत चहा हा एका साथीप्रमाणे असतो. दिवसाची सुरुवात चहानच होते आणि शेवटही चहानेच होतो. आपल्या सुखात हाच साथी असतो, तर आपल्या दुःखात सुद्धा चहाच साथी असतो. एवढा आपण दिवस रात्र चहा पितो, पण तो कसा बनतो हा कधी विचार केलाय का? चला बघूया. आपल्या चहामध्ये आपण जी पावडर वापरतो ती बनवण्याची पहिली प्रक्रिया असते प्लांटिंगची. म्हणजे नर्सरीमध्ये चहाचे छोटे छोटे रोप मिळतात. त्यांना पेरलं जातं, पण नुसतं पेरलं आणि ते उगवलं असं होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं या पिकांवर सगळ्यात जास्त परिणाम करतात ते मातीतील घटक आणि वातावरण. या पिकांना पूरक असतं ते कलकत्ता, दार्जिलिंग आणि आसामसारख्या भागातले वातावरण. तिथलं वातावरण हे दिवसा दमट आणि रात्री थंड असतं. 1 वर्षात हे प्लांट मोठे होतात म्हणजे काढण्यायोग्य. त्यांना मोस्टली हाताने छाटलं जातं किंवा छाटण्याची एक छोटी मशीन असते, पण त्यासाठीही माणसाची आवश्यकताही असतेच. आणि या एकदा लावलेल्या प्लांटिंगवर 3 वेळा काढणी केली जाते. या काढलेल्या चहाच्या पानांना फॅक्टरीमध्ये पाठवले जाते. त्यानंतर फॅक्टरीमध्ये एक जाळी असते ज्यावरती चहाच्या पानांना पसरून ठेवतात आणि त्या जाळीच्या खालून एका स्पेशल मशीनद्वारे गरम हवा सोडली जाते. यामुळं त्या पानांमधील ओलावा 50% कमी होतो. त्यामुळं त्यातला अरोमा अजून उभारून येतो. त्यानंतर त्यांना रोलिंग आणि क्रशिंग मशीनमध्ये घालून बारीक केलं जातं, पण तो रंग येत नाही जो आपण पाहतो. त्यामुळे त्यांची पुढची प्रोसेस असते ऑक्सिडेशन. त्यासाठी एअरपोर्टवर असणाऱ्या ट्रॉलीप्रमाणे एक टब असतो. त्याला खालच्या बाजूला एक पाईप बसवण्याचा नॉब असतो. तो ऑक्सिजन सिलेंडरला जोडला जातो. ऑक्सिजन आणि चहापत्ती यांची प्रोसेस सुरू होते आणि मग त्याला रंग येतो. तरीही 10% नमी राहते, म्हणून त्याला पुन्हा एकदा सेम सिलेंडरला जोडलं जातं. त्यातून गरम हवा सोडून त्याला पूर्ण वाळवून पुन्हा फायनल ग्राइंडिंगसाठी कन्व्हेयर बेल्टवर घातलं जातं. त्या बेल्टवरून जाताना वेगवेगळ्या साईजचे चहा पावडर वेगवेगळ्या जाळीमधून लहान व मोठ्या अशा वेगवेगळ्या कंटेनरमध्ये येतं. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग रेडी झालेल्या चहापत्तीचे टेस्टिंग एक्सपर्टद्वारे केलं जातं आणि या निवडलेल्या चहापत्तीचे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग होतं. फायनली ही चहा पावडर बाजारात विक्रीसाठी आणली जाते. तुम्हाला माहिती आहे का, पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं आहे? काही लोक सांगतात बियर, काही लोक सांगतात सरबत, पण खरं सत्य हे आहे की पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिली जाणारी गोष्ट आहे चहा. खरं तर भारतातले 90% लोक हे चहा पितात. काही लोक आहेत ते फक्त एकदा चहा पितात, पण माझ्यासारखे लोक दिवसातून 4 ते 5 वेळा चहा पितात. म्हणजे चहा पावडरला असणारी मागणी किती असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो. नमस्कार ताई, आपलं नाव काय? कल्पना रघुनाथ पवार. तुमच्या इथं कस्टमरचे रिॲक्शन बघून मी इथं चहा प्यायला आले आणि खरोखर खूप सुंदर चहा केला होता. तुम्ही कोणती चहा पावडर वापरता? आधी दुसरी वापरत होतो आम्ही. आता हे HB 4-5 वर्षे झाले आमची इथं चहाची गाडी आहे. शिवापुरी पहिली गल्ली वहिनी हॉटेलच्या शेजारी. मग हे HB आम्हाला आवडल्यानंतर आम्ही आता 4-5 वर्षे हेच वापरतो आहे आणि गिरायकांना पण खूप चहा आमचा आवडतो ह्या चहाचाच. आता एकदम मस्त चहा आपण पिला, इथं सगळा थकवा निघून गेला. मामा, किती वर्ष दुकान चालवताय तुम्ही? आमचं आता 20 वर्ष दुकान चालवतोय आम्ही इथं. चहा एकदम मस्त होता, टेस्टी. कोणती चहा पावडर वापरता? हीच आता ही वापरते HP. कोणती आहे ती चहा? HP. HP. अच्छा, किती वर्षापासून वापरताय? आता 10 वर्ष झाली की. 10 वर्ष. 10 वर्ष. मग 20 वर्षापासून दुकान आहे आणि आता 10 वर्ष हे पहिले आम्ही ते वापरत होतो ना. अच्छा, वेगळी वापरता. हा A1 वापरत होतो. हा, मग आता ही का सुरू केलं? ही केली, ही चांगली आहे म्हणून सुरू केली ना. अच्छा, म्हणजे काय फरक वाटतो तुम्हाला? हे चांगली आहे, 1 नंबर चहापत्ती. गिरायकाला चांगले आवडते चहापत्ती म्हणून आम्ही हीच आता वापरतोय. अच्छा.
म्हणजे ह्याच्यामुळं तुम्हाला कसं समजलं? आणि गिरायक पण आता वाढलंय ना आमचं अच्छा. त्यामुळे या हां, तुमचं नाव काय म्हणलं? माझं नारायण गोविंद नाईक. ओके. मस्त. ह्यांच्याकडं चहा एकदम छान होता आणि HP चहा तुम्ही बघत आहात. घराघरामध्ये पण हेच वापरलं जातं आहे, चहाच्या टपऱ्यांमध्ये पण हेच वापरलं आहे. आपण बघूया आता दुकानांमध्ये काय काय म्हणणं आहे याबद्दल. हॅलो सर, नमस्कार. तुमचं नाव काय? सुमित खिलारे. खरेदीसाठी आलाय? होय तुम्ही नेहमी हाच चहा वापरता का? होय होय हात वापरतो. किती वर्ष झालं चहा वापरताय? आता समजते तेव्हापासून हात चहा पिते हेच पिता. काय स्पेशल वाटतंय? ताजेपणा. नमस्कार. आणि तुमच्या दुकानाचं नाव काय आहे? ब्रह्मानंद ॲड्रेस सांगा. राजारामपुरी दावेगरी पला. मला विचारायचं होतं, तुम्ही चहा पावडर विकता का? कोणती चहा पावडर सगळ्यात जास्त? दामोदर सिरप कधीपासून आहे दुकान हे? सरशी आणि कशी वाटते मागणी चहा? गिराक समोरून मागून नाही स्वतः तेव्हा काय बोलायला लागत. आता आपण शाहूपुरी दुसरी गल्ली इथं आहे आणि एका दुकानात आलो आहोत. त्यांनाच आपण विचारूयात की त्यांच्याकडे जास्तीत जास्त चहा पावडर कुठली खपते. चला. नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव राजेश वसंतराव मंगाज. आणि तुमच्या दुकानाचं नाव काय आहे? राजेश स्टोअर्स. तुमच्याकडे चहा पावडर असतात का विक्रीसाठी? असतात की सगळ्या प्रकारचे असतात. सगळ्यात जास्त चहा पावडर कुठली विकली जाते? HP चहा विकला जातो. अच्छा. म्हणजे केव्हापासून ठेवताय तुम्ही HP चहा? 37 वर्ष झाली माझ्या दुकानाला. मी जसं दुकान चालू केले तसे चहा ठेवतोच मी. अच्छा. म्हणजे 5 रुपयापासून 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, परत मध्ये 20 रुपयाचा होता पण तो 20 रुपये त्यांनी बंद केला. आणि त्यानंतर मग 40 रुपयाचा जातो. 40 नंतर पाव किलोचं पॅकिंग असतं ते जातं. 1 किलोची पिशवी पण जाते. आणि HP मध्ये लूज पण जातो. मग हे सगळं घरगुती महिला नेतात का बाहेर? असं नाही, हे चहा गाडीवाले, घरगुती महिला, परत तसे छोटे छोटे विकणारे दुकानदार ते पाव किलोचे पॅकिंग किंवा लूज वगैरे करून घेऊन ते एका डब्यामध्ये ठेवून ते लूज पण विकतात ना. अशा पद्धतीने चालते. दामोदर शिवराम आणि कंपनी या कंपनीचा HP चहा हा डस्ट कॅटेगरीमध्ये चहा येतो आणि तो आम्ही सर्वत्र कोल्हापूर जिल्हा, कोकण, गोवा, त्यानंतर कर्नाटकमध्ये दावणगिरीच्या भागापर्यंत आम्ही हा पोचवतो. त्याचप्रमाणे पंढरपूर, अकलूज, सोलापूर व कराड, सातारा ह्या ठिकाणी पण आपला सर्वत्र उपलब्ध आहे HP डस्ट चहा. आमची ही परंपरा गेली आता 75 वर्ष आमच्या कंपनीला पूर्ण झालेली आहेत आणि ही अशीच चालू राहिलेली आहे. जी क्वालिटीवर HP चहा आम्ही जो सगळ्यांना प्रोव्हाइड करतो, ही क्वालिटी आम्ही 75 वर्ष आहे तशी परंपरा टिकवून ती आम्ही तशीच क्वालिटी देत आहे आणि ग्राहक अतिशय ह्या पद्धतीनं चहा मिळतो. त्यामुळं आमचे ग्राहक अतिशय खुश आहेत आणि वाढलेले पण आहेत ग्राहक. चहाचे मुख्य प्रकार आपण बघायला गेलं तर मुख्य 3 प्रकार असतात. CTC ब्लॅक टी, ऑर्थोडॉक्स टी आणि ग्रीन टी. आपण जो घरोघरी वापरतो त्याला CTC ब्लॅक टी असं म्हणतात. त्याच्यामध्ये आणि डस्ट टी, लीफ टी असे वेगवेगळे प्रकार होतात. त्याच्याबरोबरीनं ऑर्थोडॉक्स चहा म्हणजे जो दार्जिलिंग, आसाम ह्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा परदेशात देखील ऑर्थोडॉक्स चहा हा जास्त प्रचलित आहे. आणि ह्या बरोबरीनं ग्रीन टी. तर हे तिन्ही प्रकारचे चहा एकाच रोपट्यापासून तयार होतात, एकाच प्लांटपासून तयार होतात. फक्त ह्यांची बनवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते, त्यामुळे हे 3 प्रकार वेगवेगळे होतात. भारतामध्ये बहुतांशी लोकांना ब्लॅक टी हाच पसंत केला जातो, CTC चहा ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये देखील म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर भाग किंवा परिसर जसा बदलतो तसतसं लोकांच्या चहाच्या पसंती बदलतात. म्हणजे आपल्या साईडला बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये लोकांना जास्त डस्ट चहा हा पसंत असतो, जास्त कडक चहा लोकांना आवडतो.
तुम्ही साऊथ साईडला गेलात, साऊथ इंडियाला गेलात, तर तिकडे लोकांची पसंती ही फ्लेवर्ड चहा किंवा साऊथच्या चहांकडे जास्त असते. नॉर्थ साईडला गेलात तर तिकडे थोडासा लालसर टोन असलेला चहा लोकांना जास्त आवडतो. आसाम, दार्जिलिंग ह्या भागामध्ये जर गेलात तर तिथे लोक बिगर दुधाचा ऑर्थोडॉक्स चहा हा प्रेफर करतात. सो तुम्ही बघायला गेलं तर चहाचे मुख्य प्रकार हे 3च, पण प्रांत किंवा रिजनप्रमाणे वेगवेगळे असे ती आवडी बदलत जातात. जसा हवा तसा झाला. काही काळापूर्वी चहाला विष मानलं जाणाऱ्या भारताचं चहा हे आता ट्रेडिशन बनलंय. कोणीही पाहुणा आला तर त्याला प्रथम चहा देण्याची प्रथा घराघरात आहे. इतकंच नाही तर भारताचं सगळ्यात मोठं ट्रेडिशन मुलगी पाहायला जायच्या कार्यक्रमाला लेकीचा चहाचा कार्यक्रम ठरला असं म्हटलं जातं. अशा या चहाप्रेमी कोल्हापुरातल्या मार्केटमध्ये घेतलेल्या भेटीवरून आपल्याला दिसत आहे. कोल्हापुरात सगळीकडे HP चहा वापरला जातो आणि HP चहाची मागणी जास्त आहे. लोक 1 वर्ष 2 वर्ष नाही तर 30-30 वर्ष हा चहा वापरतात. चहाच्या हाय कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये एखादी कंपनी सुरू करून ती टिकवून ठेवणं, शिवाय तिची परंपरा राखून ठेवणं ही काही साधारण गोष्ट नाही. आणि अशा कंपनीच्या मागचा चेहरा हा आपल्या कोल्हापुरात आहे. परंपरागत त्यांच्या या व्यवसायाची धुरा आता त्यांच्या 4थ्या पिढीकडे आहे आणि आता 5वी पिढीसुद्धा याकडे वळत आहे. आता ही कंपनी आपली 95पेक्षा जास्त वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करेल. या कंपनीची रीतसर स्थापना 1930 साली झाली. दिवसेंदिवस HP हा ब्रँड वाढतो आहे आणि नाव कमवत आहे. नमस्कार, मी ज्योती. आज जागतिक चहा दिवस निमित्त आपण भेट घेणार आहोत HP या चहा कंपनीच्या ओनरशी आणि सगळ्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या टी टेस्टर असं वेगळंच फील्ड निवडलेल्या त्यांच्याच कुटुंबातील अजून एका खास व्यक्तिमत्वाची. त्यांच्यासोबत गप्पा मारून आपल्या बिझनेस माइंडेड लोकांना काहीतरी शिकायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. नमस्कार, मी सुबोध गद्रे. दामोदर शिवराम आणि कंपनी ही आमची कंपनी. या कंपनीचा इतिहास बघायला गेलं तर साधारणपणे 1910 ते 20 या काळामध्ये देवरुख रत्नागिरी जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, त्या ठिकाणी माझ्या पणजोबाने म्हणजे हरी पांडुरंग गद्रे यांनी हा म्हणजे किराणा मालाचा एक धंदा चालू केला. यथावकाश त्यांची 2 मुलं म्हणजे पहिल्यांदा दामोदर हरी गद्रे आणि त्यानंतर त्यांचे बंधू शिवराम हरी गद्रे हे त्या व्यवसायामध्ये दाखल झाले. किराणा मालाचा व्यवसाय करत असताना त्यांना असं वाटलं की आपण ह्या व्यवसायाचा परीघ जरा वाढवूया, म्हणून ते तांदळाच्या व्यवसायामध्ये शिरले. ब्रह्मदेश म्हणायचे त्यावेळेला, आता म्यानमार म्हणतात, तिथून तांदूळ आणायचे आणि महाराष्ट्रामध्ये वितरित करायचे. हे करत असताना व्हाया कोलकाता ज्यावेळेला जायला लागत होतं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की चहाचा व्यवसाय आपल्याला जमू शकेल आणि त्यामुळे त्यांनी त्या दृष्टिकोनातून चाचपणी चालू केली.
चहाचा व्यवसाय त्यावेळेला त्यांच्यासाठी नवीन होता, म्हणून मध्यस्थामार्फत चहा घेणं, ब्लेंडिंग, पॅकिंग हे सगळं मध्यस्थाच्या मार्फत करणं हे ते सुरू करायला लागले. हे करत असताना किती दिवस दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं असं त्यांच्या मनात आलं, म्हणून हा व्यवसाय आपण करावा असं त्यांनी ठरवलं. त्या दृष्टिकोनातनं त्यांची तयारी चालू झाली. यथावकाश दामोदरांची मुलं आणि शिवरामांची मुलं ही या व्यवसायात आली. दामोदरांच्या आणि शिवरामांच्या बरोबर येईल त्यावेळेला पांडुरंग म्हणजे पांडुदादा त्यांना म्हणायचे, हे तिघंजणांनी हा व्यवसाय खूप पुढे न्यायचा त्यांचा मनोदय होता. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आपलं काम चालू केलं. दामोदर, त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पांडुरंग, केशवराव, माधवराव, शामराव अशी एक कार्यकर्त्यांची फळी असं आपण म्हणू. त्या दृष्टिकोनातून ती हळूहळू या व्यवसायामध्ये दाखल व्हायला लागली. साधारणपणे 1940च्या सुमाराला 1930 साली दामोदर शिवराम आणि कंपनीची स्थापना झाली. चहाच्या व्यवसायामध्ये दामोदर शिवराम आणि कंपनीचं पदार्पण 1930 साली झालं. त्या सुमाराला लिप्टन आणि ब्रुक बॉन्ड ही दोन मोठी नावं ह्या व्यवसायामध्ये होती. पण त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी आपण उभा राहायला पाहिजे असं या बंधूंनी दामोदर शिवराम आणि त्यांच्या जोडीने पांडुरंग यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते या व्यवसायामध्ये यायला लागले. साधारणपणे 1940 ते 45च्या सुमाराला वयाच्या जेमतेम 18व्या वर्षी शामराव कोकणातून डायरेक्ट कलकत्त्याला गेले. कलकत्ता म्हणजे त्यावेळेचं जर तुम्ही आम्ही कुणीही लक्षात घेतलं त्यावेळेचं ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन हे अतिशय वाईट होतं. पण तरीही त्या काळामध्ये ते तिथे गेले. मुलूक परका, भाषा परकी, व्यवसाय परका, पण हे सगळं त्यांनी शिकून घेतलं. ब्लेंडिंग, पॅकिंग हे त्यांनी स्वतः सुरुवात केली. 1930 सालचं आमच्या फर्मची ही स्थापना दामोदर शिवराम आणि कंपनी. पुढे हळूहळू दामोदरांची मुलं आणि शिवरामांची मुलं म्हणजे चंद्रकांत, अरविंद, त्यानंतर त्यांचे अजूनही भाऊ हे या व्यवसायामध्ये हळूहळू यायला लागले. म्हणजे पहिली पिढी ही हरिपांडुरंग गद्रे, दुसरी पिढी दामोदर आणि शिवराम, तिसरी पिढी दामोदरांची मुलं आणि शिवरामांची मुलं, चौथी पिढी दामोदर शिवराम यांची मुलं जी होती त्यांची मुलं म्हणजे आमची चौथी पिढी. अशी 4 पिढ्या. आणि आता काही वर्षापासून गेल्या 5-6 वर्षापासून माझा मुलगा नीलोत्पल हा 5वी पिढी. पुढच्या पिढीतले आता शरवण संदीप म्हणून माझा जो चुलत भाऊ आहे त्याचा मुलगा, आणि त्याचबरोबरीनं अभय म्हणून माझा एक भाऊ आहे त्याचा मुलगा ओम, हे आता हे येऊ घातले या व्यवसायामध्ये. सुरुवातीला देवरुख इथे हा व्यवसाय चालू झाला. त्यानंतर संगमेश्वर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कलकत्ता, गुवाहाटी, सांगली, कराड, निपाणी, गोवा असं चहूकडे शाखा विस्तार हळूहळू वाढायला लागला. मुंबई, पुणे हे तर होतंच. तर अशा तऱ्हेनं ह्या फर्मची एकूण मूळची स्थिती अशी आहे. त्यातलं माधवराव म्हणजे माझे वडील हे कुन्नूर साऊथला जे तिथे आमची टी इस्टेट होती ती बघत होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी ती हँडओव्हर केली. त्यांचे बंधू शरद
यांच्याकडे आणि स्वतः पुण्याला आले. पुण्याची ब्रँच त्यांनी स्थापन केली. म्हणजे अशी की या व्यवसायामध्ये स्थिर होत असताना व्यवसाय कसा वाढेल, चहूकडे कसा जाईल, याकडे त्यांचा मेन रोख हा कायमच राहिला. हा व्यवसाय दिसामाजी वाढत जाईल यासाठी त्यांनी ह्या सर्व लोकांनी म्हणजे दामोदर शिवराम, दामोदरांची मुलं, शिवरामांची मुलं, ह्यासाठी हे कायम सजग असायचे. आज आपण भेटलो HP चहा ब्रँडची धुरा सांभाळणारे सुबोध गद्रे यांना. यांच्याकडून आपल्याला समजलं HP चहा कंपनीचा इतिहास. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारताला आणलेल्या चहा पिणे हे त्यावेळी पाप समजले जायचे. कोणाला वाटायचं त्यामुळे धर्म वाटतो, तर कोणाला वाटायचं ते विष आहे. सगळ्यात मोठा परिणाम तर गांधीजींच्या स्वदेशी चळवळीने केला होता. सात्विक अहिंसक विचारांचे गांधीजी देखील अगोदर चहाचे विरोधक होते. चहा म्हणजे एखाद्या नशिले लोकांचे पेय असं त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. आणि महाराष्ट्रात अशी परिस्थिती बदलली ती शिवराम हरी गद्रे आणि दामोदर हरी गद्रे यांनी. अनंत, दामोदर आणि शिवराम हे हरी पांडुरंग गद्रे यांची 3 मुले. मोठे भाऊ अनंत हरी गद्रे यांना कोकणात चुनका भाकर गद्रे म्हणून ओळखलं जायचं. त्यांना गाडगेबाबांनी समतानंद ही पदवी दिली होती. अनंत गद्रे हे पत्रकार होते. त्यांनी आपल्या धाकट्या दोन्ही बंधूंसह म्हणजेच दामोदर आणि शिवराम यांच्यासोबत मुंबईत त्यांनी मौज प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. आचार्य अत्रेंचे झेंडूची फुले आणि कऱ्हेचे पाणी ही त्यांचीच प्रकाशने भिसे खांडेकर यांना देखील लेखनात त्यांनी मांडलं. पण मन सामाजिक कार्याकडे ओढ असल्यामुळे त्यांची मौज प्रकाशन त्यांचे परममित्र श्री पूज्य भागवत यांना विकलं. गद्रेंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रामाणिकता. गद्रे कुटुंबातील लोकांचं व्यापारानिमित्त देशभर फिरणे व्हायचे. त्यांचे डोळे आणि कान नेहमी उघडे असायचे. जगात काय घडते, पुढे कोणते बदल होणार आहेत, काय ट्रेंडिंगमध्ये आहे हे त्यांना ओळखायचं. चहाचे हे क्षेत्र मराठी माणसांसाठी नवीन होतं. लिलाव, मोठमोठ्या खरेद्या, वितरण या साऱ्यांवर गद्रे बंधूंनी प्रभुत्व मिळवलं. तरीही टी टेस्टिंग ही गोष्ट अपरिचितच होती. त्यात परावलंबित्व नको म्हणून वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शामराव गद्रे कलकत्त्याला स्थायिक झाले. त्यांनी अल्पावधीतच ती टेस्टिंग आणि ब्लेंडिंगमध्ये प्रावीण्य मिळवलं. बदलत्या हवामानानुसार चहापत्तीची चव आणि दर्जा बदलत असतो. टेस्टिंग आणि ब्लेंडिंगमुळे त्यावर नियंत्रण राहतं. आपल्या व्यवसायाला फायदा व्हावा म्हणून गद्रे आसाममध्ये गुवाहाटी इथे स्थायिक होऊन 1970 ते 1994 असे दीर्घकाळ आसाममध्ये त्यांनी वास्तव्य केलं होतं. आता हे टी टेस्टिंगचे काम गेली 60 वर्षे प्रकाश दामोदर गद्रे करत आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत 5 रुपये किलो चहा पावडरपासून 1000 रुपये किलो चहा पावडरचा दर पाहिला आहे. त्यानंतर आता हीच कला किंवा या टी टेस्टिंगचं स्पेशल ट्रेनिंग त्यांचे नातू निलोत्पल गद्रे यांनी घेतलं. हा कोर्स गुवाहाटी इथं त्यांनी पूर्ण केला. चहातील असणाऱ्या बारीकमधला बारीक फरक लक्षात घेण्यासाठी त्यांना जवळजवळ 500 कप चहा टेस्ट करावा लागतो. आता आपण आहोत HP चहा याच्या मागे असणारा चेहरा गद्रे फॅमिली, त्यांच्या 5व्या पिढीचे निलोत्पल गद्रे सर यांच्यासमोर. खरं तुमचं शिक्षण काय झालं आहे? मी BE इन कॉम्प्युटर सायन्स आहे आणि त्यानंतर MBA इंटू मार्केटिंग पण केलेलं आहे. त्यानंतर मी टी टेस्टिंग हे गुवाहाटीला जाऊन 1 वर्ष तिथे राहून हे केलेलं आहे. इंजिनिअरिंग हे फील्ड असताना सुद्धा तुम्ही हा वेगळा एक फील्ड निवडलं, ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा काय आला? खरं सांगायचं तर आमच्या फॅमिलीमध्येच म्हणजे चहा हा एक माझ्या लहानपणापासूनच इंटिग्रल पार्ट होता. आमच्या फॅमिलीमध्ये बघायला गेलं तर टी टेस्टिंग हा एक असा वेगळा पण तितकाच महत्त्वाचा हा असा आमच्या व्यवसायातला भाग आहे. ही कला मी माझ्या बरोबरीनं माझे काका अभिजित गद्रे आणि माझे बाबांचे काका श्री प्रकाश गद्रे ह्या तिघांना ही कला आत्मसात आहे. माझ्या बाबांचे काका म्हणजे माझे आजोबा. नमस्कार, मी प्रकाश दामोदर गद्रे, दामोदर शिवराम आणि कंपनीचा चेअरमन. यांना जवळपास 60 वर्षाचा अनुभव ह्याच्या टी इंडस्ट्रीचा आहे. म्हणजे 1970 साली त्या काळात म्हणजे जेव्हा प्रवास आणि कम्युनिकेशन हे सगळं खडतर होतं, त्या काळातही ते गुवाहाटीला जाऊन जवळपास
24 ते 25 वर्ष ते तिथे स्थायिक झाले आणि तिकडे त्यांनी हे सगळं चहामध्ये प्रावीण्य मिळवलं. त्यांच्याकडूनच आज मी ही कला आत्मसात करतो आहे. मग सर तुम्ही आता हे एवढे सगळे कप चहा पिऊन बघणार? नाही, टी टेस्टिंग हे कसं असतं, टी टेस्टिंग ही एक वेगळी प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गार्डनचे वेगवेगळ्या प्रकारचे चहा आपण टेस्ट करून त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी नाही ना, चवीमध्ये काही फ्लॉज नाहीत ना, हे सगळं आपण चेक करतो. तर हे चेक करत असताना यू डोंट ड्रिंक टी, तुम्ही ते स्पिल आउट करता आणि त्या तेवढ्याशा वेळामध्ये तुम्हाला त्या चहाचं गुणधर्म आणि त्या चहाची क्वालिटी ही ओळखायची असते. नमस्कार, आता आपण आहोत HP चहा या कंपनीच्या डायरेक्टर आणि पार्टनर संदीप गद्रे सर यांच्यासोबत आणि ते या कंपनीच्या गेली 30 वर्षापासून सेल्स आणि मार्केटिंगचा विभाग सांभाळतात. नमस्कार सर. नमस्कार. आता आम्ही ऐकलो की 90 वर्षापासून हा बिझनेस सुरू आहे, HP चहा कंपनी, दामोदर शिवराम फर्म, आणि आत्ता 4थी पिढी हा सगळा बिझनेस सांभाळत आहे आणि 5वी पिढी पण इन होत आहे. काय सांगाल तुम्ही, या यशामागचं गुपित काय आहे? यामागं मला असं वाटतं की आम्ही देत असलेली क्वालिटी आणि त्याच्याबरोबर योग्य ती प्राईस आणि आमची मार्केटमध्ये असलेली सर्व्हिस हे याच्यामागं कारण आहे असं मी म्हणजे नक्की सांगू शकतो. आणि सातत्याने एवढे वर्ष ह्या कारणामुळंच आम्ही मार्केटमध्ये आमचा सेल पण वाढवू शकलो आणि आत्तापर्यंत व्यवस्थित टिकून आहोत. सेल्स वाढवणं किंवा वर्षानुवर्ष त्याला मेंटेन ठेवणं हे कसं मॅनेज करता? सर्व्हिस म्हणजे आमचं जे काय आम्ही कस्टमर दुकानदारांकडे जातो ते आमचं एक ठराविक दिवसाला त्या दिवशी त्यावेळेस आम्ही कस्टमरकडं आमचे डिस्ट्रीब्युटर हे सगळं काम करत असतात आणि त्याच्यावर आमचं लक्ष असतं की हे कुठलं मार्केट करतायत, कुठल्या दिवशी काय करतात. हे त्याच्यामागं मेन कारण आहे की सर्व्हिस हेच मेन कारण आहे. म्हणजे रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्युटर यांच्याशी नातं कसं बिल्ड करता तुम्ही? डिस्ट्रीब्युटर त्यांची आम्ही वर्षातनं 1-2 वेळा तरी मीटिंग किंवा आम्ही एखादा फंक्शन त्यांच्याकरता अरेंज करतो. त्यात लकी ड्रॉ वगैरे असतात आमचे, जे कस्टमर करता असतात, म्हणजे डिस्ट्रीब्युटर करता पण असतात आणि त्यांचे ज्यांच्याकडनं जे माल घेतात रिटेलर त्यांच्याकरता मग आम्ही लकी ड्रॉ वगैरे असे कार्यक्रम करतो आणि ते वर्षातनं साधारण ॲव्हरेज एकदा तरी असतातच. तेव्हा सगळ्यांची एकमेकांशी भेट होते. अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी कस्टमरशी सुद्धा आणि आमच्या डिस्ट्रीब्युटरशी सुद्धा संपर्कात राहतो. काय आहेत फ्युचर प्लॅन्स कंपनीबद्दल? फ्युचर प्लॅन म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्र जर आपण बघितला त्यात कोल्हापूर जिल्हा आला, कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कराड, साताऱ्यातला थोडा भाग. ह्याच्या व्यतिरिक्त इथं आमचं मार्केट ऑलरेडी आता एस्टॅब्लिश आहे. आता आम्हाला मार्केटचं थोडंसं जिथं आम्ही आता पोचू शकत नाही आहे किंवा पोचलेलं नाही आहे, तसं की पुणे जिल्हा किंवा नगर जिल्हा किंवा सोलापूर जिल्हा, या भागात आम्हाला मार्केटिंग नेटवर्क थोडक्यात आता आम्हाला वाढवायचं आहे. बाकी आम्हाला या इकडच्या आमचे जो जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्र, इथं आमचं आता ऑलमोस्ट सगळीकडं कव्हरेज आहे ऑलरेडी. हा म्हणजे सध्या तरी हाच प्लॅन आहे. आता आपण भेट घेत आहोत दामोदर शिवराम आणि कंपनीच्या HP चहा या प्रोडक्टचे डायरेक्टर आणि पार्टनर राहुल गद्रे सर यांना. नमस्कार सर. सर, या बिझनेसमध्ये तुम्ही केव्हापासून आहात? मी 93 पासून या बिझनेसमध्ये आहे. म्हणजे मला आता जवळपास 30 वर्ष झाली या बिझनेसमध्ये आणि आमची आता ही 4थी पिढी आहे जी आम्ही आता कार्यरत आहे या बिझनेसमध्ये. आणि इथं जी आमची जी फॅक्टरी आहे त्या युनिटचं नाव आहे सॉनराईज टी प्रोसेसिंग कंपनी. सॉनराईज मीन्स ही आमची 4थी पिढी, सगळ्यांची मुलं, त्यासाठी आम्ही हे नाव इथं हे केलेलं आहे. सॉनराईज. येस. या फॅक्टरीची स्थापना कधी झाली आहे? 1997 साली आम्ही हे युनिट पूर्ण पद्धतीनं चालू केलं आणि त्यावेळी मी व माझे चुलत बंधू प्रसन्न गद्रे असे दोघं मिळून आम्ही या फॅक्टरीमध्ये इकडं बघायचो, सगळ्या ॲक्टिव्हिटी बघायचो. पण कालांतरानं
1-2 वर्षापूर्वी आकस्मिक प्रसन्न गद्रे यांचं निधन झालं. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं जे काय मी सेटअप केलेला आहे तो आता पुढं वाहण्यासाठी माझ्या एकट्यावर आता जबाबदारी आहे. पूर्वी आमचे हे जे काय ब्लेंडिंग प्रोसेस इथं होती आणि चहाची जे काय पॅकिंग इथं होतंय ते पूर्वी आमचं शिरोली या गावात मॅन्युअली प्रोसेस व्हायची. पण आता इथं हा सेमी ऑटोमॅटिक प्लांट आहे सगळा आणि तिथं चांगल्या पद्धतीनं हायजेनिक पद्धतीनं सगळ्या गोष्टी इथं घडतात. ब्लेंडिंग केलं जातं, पॅकिंग केलं जातं. त्यामुळं भरपूर बेनिफिट्स आम्हाला इथं मिळालेले आहेत. अच्छा, मग तेव्हा मॅन्युअल ब्लेंडिंग जेव्हा केलं जायचं आणि आता मशीनमध्ये हे काम होतंय, काय फरक वाटतो तुम्हाला? मॅन्युअल ब्लेंडिंग आणि मशीनमधलं ब्लेंडिंग त्याच्यात थोडीशी फ्लेक्झिबिलिटी पण आली आहे. आमचं जे मशीन ब्लेंडिंग आहे त्याची 1500 किलो कपॅसिटी आहे आणि आमचे भरपूर वेगवेगळे ब्रँड्स आहेत. आम्हाला जो ब्रँड मार्केटमध्ये बाबा डिमांड येते तेवढाच 1500 किलो आम्ही प्रोसेस करून तो पॅक करून देऊ शकतो. याच्या अगेन्स्ट जो मॅन्युअल ब्लेंडिंग जेव्हा होतं तेव्हा मॅन्युअल ब्लेंडिंगला दिवस जायचा, एक मोठं ब्लेंड काढायला लागायचं, जे 9 टन 10 टन एवढं मोठं ब्लेंड काढायला लागायचं. त्यामुळं फ्लेक्झिबिलिटी आली आहे, हायजेनिक आज झालेलं आहे. परत विदाऊट एनी कॉन्टॅक्ट ऑफ पीपल किंवा लेबर इथं मशीनमध्ये ते प्रोसेस होतं. प्रोडक्शन शेड्यूल कसं मॅनेज करता? आमचा इथं जो काय वर्किंग आवर्स आहे आमचं इथनं 9:30 ते 5:30 आणि मध्ये 1 तासाचा लंच ब्रेक असतो 1 ते 2. त्या पद्धतीनं आम्ही इथं वर्किंग आवर्स जनरल शिफ्टमध्ये आमचं चालू असतं आणि जवळपास आम्ही जे काय शेड्यूल्स आम्हाला लागतात मार्केटमध्ये जी डिमांड असती चहाची त्या पद्धतीनं आम्ही ब्लेंडिंग करतो, प्रोसेस करतो, पॅकिंग करतो आणि सर्वसाधारण आमचा 15 ते 18 टन ब्लेंडिंगचा टोटल दिवसाला प्रोडक्शन होतं. रॉ मटेरियल आणि पॅकेजिंग मटेरियल इन्व्हेंटरी कशी मॅनेज करता किंवा जेणेकरून स्टोरेज शॉर्टेज होणं किंवा ओव्हरस्टॉकिंग नाही झालं पाहिजे याचं हे कसं मॅनेज करता तुम्ही? आमच्याकडं एक तर बरीच सॉफ्टवेअर आहेत आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही प्रत्येक ह्याला शेड्यूलला रिऑर्डरची सिस्टीम केलेली आहे आणि आमच्याकडं ऑलवेज 3 महिन्याचा टोटल स्टॉक असतो, इन्व्हेंटरी असते. त्या पद्धतीनं आम्ही तो प्रत्येक वेळी मॅनेज करत असतो जेणेकरून कुठं शॉर्टफॉल होऊ नये, मार्केटमध्ये आपला प्रॉडक्ट कुठं कमी पडू नये या दृष्टीने आम्ही सगळं प्लॅनिंग करतो. आज कंपनीचा व्यवसाय ज्या लोकांनी निष्ठेने पुढे नेला त्यामध्ये कराड येथील कैलासवासी अरविंद गद्रे व त्यांचे चिरंजीव तुषार गद्रे, कोकणात कैलासवासी विजयकुमार व त्यांचे चिरंजीव श्री अभय गद्रे आणि देवरुखच्या श्री कांचन गद्रे, तसेच कोलकाताचे कैलासवासी संतोष गद्रे आणि श्री अभिजित गद्रे या सर्वांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे म्हणायला हरकत नाही. बघता बघता HP चहाचं साम्राज्य महाराष्ट्रभरात पसरलं. आपल्या सचोटी आणि 95 वर्ष सांभाळलेला दर्जा यामुळे दामोदर शिवराम कंपनीचा HP फक्त कोकणातच नाही तर अमेरिका, ब्रिटनला निर्यात करण्यापर्यंत पोहोचला आहे. आज शेकडो कोटींची उलाढाल असूनही गद्रे कुटुंबियांनी आपला यशाचा वाटा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी देखील वापरला. नानासाहेब गद्रे हे हयात असताना कोल्हापुरात रोटरी क्लब जनता बँक यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात कार्यरत होते. असे म्हणतात की बापूराव धारवाडे यांनी शाहू स्मारक भवनात शिवराम गद्रे यांचा जो सत्कार केलेला होता त्यांचं वर्णन त्यावेळी वर्तमानपत्रात आलं होतं. नंतरच्या काळात त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गद्रे यांनी कोल्हापूरचे ऑफिस व बँकेचा कार्यभार या दोन्ही वेगवेगळ्या आघाड्या उत्तमरित्या सांभाळल्या. त्यांनी व त्यांच्या वारसदारांनी कोल्हापूरच्या अनाथाश्रमापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत, करवीर नगर वाचन मंदिरापासून ते वेद पाठशालेपर्यंत आणि शिक्षण संस्थांपासून ते गायन समाज देवल क्लबपर्यंत अनेक संस्थांच्या मदतीसाठी कायम हातभार लावला. व्यवसाय आणि सामाजिक कार्य हे दोन्ही हातात हात घालून करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं.
स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वीपासून ते 21व्या शतकापर्यंत आपला ब्रँड आणि गुणवत्ता तशीच राखलेली फार कमी उदाहरणे देशभरात आढळतील. महाराष्ट्राचा HP चहा यात मात्र आघाडीवर असेल हे नक्की.